नमस्कार, मी जास्मिन पाटील आज आपलं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज या व्हिडिओमध्ये आपण आहे ना चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत आणि ती सुद्धा चुलीवर। आणि ही रेसिपी आमची चुलीवरची नॉनव्हेजची रेसिपी फर्स्ट टाइम असणार आहे। तर चला बघूया ही रेसिपी कशी होते। आज आहे ना आपण चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत। तर चिकन ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य लागते ना ते आधी बघूया। आणि हे चिकन ग्रेव्ही आहे ना आपण स्पेशली चुलीवर बनवणार आहोत। हा चुलीवरच्या चिकन ग्रेव्हीचा स्पेशल ब्लॉग असणार आहे। सो चला बघूया सामान काय काय लागतं। 2 कांदे घेतलेत छोटे, 1 टोमॅटो घेतलाय, पेस्टसाठी अद्रक, लसूण आणि मिरची घेतली, कोथिंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून नाही घेतली। सो आधी आपण हे सगळं ग्राइंड करून घेऊया आणि मग भेटूया। आज मी ना व्हिडिओ फर्स्ट टाइम चिकन बनवणार आहे। चिकन ग्रेव्ही भाजी बनवलेली एकदा आमच्या यात्रेला। चिकन नॉनव्हेजमध्ये फर्स्ट टाइम मी काहीतरी बनवणार आहे। हां, 31st बनवलेलं एकदा मी। काय बनवलेलं? चिकन कौन फ्राय बनवलेलं। तर हे असं काहीतरी फर्स्ट टाइम बनवते। सो चला बघूया कसं होतं। आणि बाकी सगळं ब्लॉग आता सध्या लेट येत आहेत, डेली ब्लॉग नाही येत आपले। आता आपला कांदा बारीक चिरून झालाय। आता आपण टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट, आता आपण टोमॅटो ग्रेव्ही नाही सॉरी टोमॅटो बारीक चिरून घेऊया आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊया। सो चला आता आपण आहे ना टोमॅटो बारीक चिरून घेतोय। काही कांदा कशी ना एकदम बारीक चिरायची सवय असते, तरी पण त्यांच्या हातून असं सुटत नाही। आणि इथं आम्ही एक्सपिरियन्सवाला हे बघा बारीक चिरताना काही जण टोमॅटो टाकतात, काही जण चिकनमध्ये टोमॅटो नाही टाकत। मी पण कधी कधी टाकते, कधी कधी नाही टाकत। कधी कधी ग्रेव्ही म्हणजे पेस्ट करून टाकते मी पण, ते पण छान लागतं। अशा प्रकारे आपला टोमॅटो पण बारीक चिरून झालेला आहे। आपण तो एका साईडला ठेवून घेऊया। त्यासाठी आपण बनवणार आहोत आता अद्रक लसूण पेस्ट। त्यासाठी मी घेतल्या 2 ते 3 मिरच्या हिरव्या, मीडियम स्पायसी, जास्त स्पायसी नाहीये। अख्खेच फक्त त्याची देठ काढून घेतले मी। लसूण न सोलता घेतले मी। 7 ते 8 पाकल्या आहेत लसणाच्या। आणि अद्रक घेतले। एवढं अद्रक घेणार। असं आपण अद्रक चिरून घेतलंय, ते आता आपण धुवून घेणार आहोत। त्यामध्ये थोडासा मी पेस्टमध्ये त्या कढीपत्ता टाकते। कढीपत्ता आणि हे घेतलंय सगळं अद्रक लसूण आणि मिरची, त्याची आपण फाईन पेस्ट करणार आहोत सरळ अशी। सो आपण आता धुवून घेऊया। धुवून झालेलं आहे आपलं। आता आपण याची फाईन पेस्ट करूया। चला मस्त पेस्ट बनवून झाले। आता आपले सगळं पेस्ट करून झाले, कटिंग वगैरे करून झालेलं आहे। आता आपण हे सगळं घेऊन बाहेर चुलीवर जाऊया आणि चुलीवर मस्तपैकी आपण पुढचं रेसिपी कंटिन्यू करूया। आता सध्या ह्याच्यासाठी काय बोलतात टोपाला ते दाखडे लावले आणि
याच्यावर ठेवले जेणेकरून ते कालं झालं तरी लगेच निघल आणि घासायला इझी पडेल म्हणून. गरम होऊ दे, मग आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि नंतर पुढे कंटिन्यू तर दूर झालं ते जाईल थोडंसं पाण्यात. आता मी अंदाजे 2 ते 3 चमचे याच्यामध्ये तेल टाकते. तुम्ही तुमच्या अंदाजे टाकून द्या. आता आपण ते मगाशी कांदा चिरून घेतला, कांदा टोमॅटो आणि पेस्ट केली अद्रक लसूणची. त्याच्यानंतर आपण घेतले ते खडे मसाले थोडे आणि त्याच्यामध्ये घेतले आपण चिकन. आणि कोणाकोणाला पाय आवडतात कोबीची ते सांगा. मी पाय भाजून घेतलेत मस्त आणि ते साफ करून घेतलेत. त्याच्यानंतर आपले घरगुती मसाले आहेत जे की आपण डेली यूज करतो. थोडीशी कसुरी मेथी आहे, पाणी घेतले आणि वाटण घेतले. खोबऱ्याचं वाटण आहे आगरी कोळी स्पेशल. कोण कोण तुमच्या घरात पण बनवलं जातं का ते नक्की कमेंट करून सांगा. आता आपलं तेल गरम झालं. आता आपण त्याच्यामध्ये आधी टाकणार आहोत कढीपत्ता. आणि कढीपत्त्याची एक टेस्ट आहे ना कोणत्याही पदार्थामध्ये. त्याच्यानंतर आपण 3 ते 4 लवंग टाकल्यात. त्याच्यानंतर आपण टाकूया 2-3 मिरी. त्याच्यानंतर हे तेजफूल टाकले आणि माहीत नाही ॲक्च्युली काय बोलतात पण ते फूल टाकले. आणि हे त्याच्यावर टाकणार आहोत आपण तेजपत्ता. थोडंसं कुस्करून टाकले आपण. आपले सर्व कांदा आणि खडे मसाले परतून झाल्यानंतर आता आपण ते नरम झाले. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार बारीक चिरलेला टोमॅटो. तो पण परतून घेणार आहोत यामध्ये. हे करताना जरा थोडी खाली बघायचं आग चालू आहे की नाही. परफेक्ट आग असेल तरच प्रत्येक गोष्ट परफेक्ट होते. त्या नुसार ठेवावी लागते, लिमिट ठेवावं लागतं. आता हे थोडं शिजेपर्यंत मी ह्याच्यावर झाकण ठेवते ते 5 मिनिटं आणि मग आपण ओपन करूया. आता आपण हे झाकण काढून घेऊया आणि थोडंसं असं ढवळून घेऊ. आता आपण आहे ना अद्रक लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती आपण याच्यामध्ये ऍड करूया. आता आपली पेस्ट टाकून ते 2-3 मिनिटं आपण व्यवस्थित ढवळून घेतले. जो पेस्टचा रॉ स्मेल होता तो आपण काढून दिला. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना आपल्या घरातले जे मसाले आहेत ना ते आपण ऍड करणार आहोत. त्याला आपण मसाले ऍड करूया. तर सगळ्यात आधी आपला घरगुती आगरी मसाला मी 2 चमचे टाकले. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. हळद टाकले 1 चमचा चिकन मसाला टाकले. आणि 1/2 टीस्पून गरम मसाला टाकला. आणि आपण हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आहे ना थोडासा आपण मसाला शिजत ठेवूया. थोडंसं मी पाणी टाकते. आता मसाल्याला थोडंसं आपण तेल सुटून देऊ आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये चिकन ऍड करू. थोडीशी मी आग कमी करते त्यासाठी जेणेकरून खाली लागायला नको. आता मस्त आपलं तेल सुटलंय मसाल्याला. व्यवस्थित आपण मसाले परतून घेतले. मस्त स्मेल येतो त्याचा. अरोमा स्मेल नाही सॉरी स्मेल चुकीचा शब्द आहे. छान अरोमा येतो, सुगंध येतो. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत
चिकन आणि तंगडी. तर काय पण बोला, चुलीवरची जेवणाची चवच वेगळी असते नाही. आपण याच्यावर झाकण देऊ आणि झाकणावर पाणी ठेवू. आता आपला चिकन आहे ना शिजलेला आहे बऱ्यापैकी आणि आपल्याला ग्रेव्ही टाईप करायची, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही ठेवलं. तर आता आपण त्याच्यामध्ये आहे ना हा आपला खोबऱ्याचा वाटण टाकणार आहोत अंदाजाने थोडंफार, आणि त्यातच आपण मीठ पण टाकून घेणार आहोत. आता मीठ आणि वाटण टाकून झालं आहे आपलं. आता आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिटं असंच वाफेवर ठेवून देऊ, म्हणजे आपलं चिकन ग्रेव्ही चुलीवरची रेडी. तर 2 मिनिटं आपण याला झाकण देऊन व्यवस्थित ते वाटण आणि मीठ टाकले ते मिक्स करायला घेऊ. आता आपलं चिकन मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण हे काढून एकदा धुवून घेऊया, घरात घेऊन जाऊया. मस्त आता रेडी आहे आमच्या. थोड्या वेळातच आम्ही ताव मारणार आहोत. सो चला भेटूया आजच वेगळ्या नवीन रेसिपीच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.